बसमध्ये आपण अगदी मागच्या सीटवर बसलो तर आपल्याला जास्त धक्के लागतात. जसजशी आपल्याला पुढची जागा मिळते तसे धक्के कमी बसतात. ड्रायव्हर आणि तुमची सीट यात अंतर जास्त असेल तर धक्के जास्त बसतात आणि अंतर कमी झाले तर धक्के कमी बसतात. आपल्या जीवनाच्या गाडीचा भगवंत सुद्धा ड्रायव्हरच आहे. त्याच्यात आणि तुमच्यात अंतर जास्त असेल तर जीवनाच्या प्रवासात धक्के जास्त बसतील. अंतर कमी झाले तर धक्के कमी बसतील. म्हणूनच आपण भगवंत आणि आपल्यात जे अंतर आहे ते कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. चला तर मग आपण आजचे सुविचार पाहूया. जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे. जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत. त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? परिस्थितीच्या हातातील कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे. माझे सादरीकरण आवडल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. धन्यवाद.